आठवड्याची सुरुवातच झाली आणि गुंतवणूकदारांना धक्का बसला. 6 एप्रिल 2026 रोजी सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण पाहायला मिळाली. MCXवर सकाळच्या व्यवहारात दोन्ही धातूंमध्ये कमजोरी दिसली. जून डिलिव्हरीसाठी असलेले सोनं फ्युचर सुमारे 0.91% घसरलं आणि 1,48,309 प्रति 10 ग्रॅमवर आलं. तर मे महिन्याच्या चांदीच्या फ्युचर्समध्ये 1.18% घसरण झाली आणि दर 2,29,750 प्रति किलोवर आला. ही घसरण अचानक वाटत असली तरी तिच्या मागे अनेक कारणे आहेत. सर्वात मोठं कारण जागतिक तणाव. अमेरिकेकडून इराणला दिलेला कडक इशारा यामुळे बाजारात अनिश्चितता वाढली. जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय शोधतात आणि सोनं हे सेफ हेवन मानलं जातं. म्हणूनच गेल्या आठवड्यात सोन्यात मोठी वाढ झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्ड सुमारे 4%पेक्षा अधिक वाढलं होतं. चांदीतही जवळपास 4.5%ची वाढ झाली होती. भारतामध्ये MCXवर सोने 2.6%नी वाढलं होतं आणि चांदी 2.7%नी वाढली होती. म्हणजेच बाजार आधीच गरम झाला होता आणि इथेच खेळ बदलला. आठवड्याच्या सुरुवातीलाच गुंतवणूकदारांनी प्रॉफिट बुकिंग सुरू केली. म्हणजे काय, ज्यांनी आधी स्वस्तात सोनं घेतलं होतं त्यांनी आता नफा मिळाल्यावर विक्री केली. यामुळे बाजारात विक्रीचा दबाव वाढला आणि किमती खाली आल्या. हे बाजारात नेहमीच होतं. जेव्हा किंमत जास्त वाढते तेव्हा काही गुंतवणूकदार नफा काढतात आणि त्यामुळे तात्पुरती घसरण येते.